अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नान्नज येथे आषाढी एकादशी निमित्त काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले यांच्या पुढाकारातून विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा स्थापित करून भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली। गावातच प्रतिपंढरी साकारत महाप्रसाद रूपी फराळाचेही वाटप करण्यात आल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। आषाढी एकादशी हा हिंदू धर्मियांच्या श्रद्धेचा आणि भक्तीचा प्रमुख उत्सव मानला जातो। या दिवशी लाखो वारकरी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी जातात। मात्र काही भाविकांना पंढरपूरला जाणे शक्य होत नसल्याने त्यांची ही उणीव लक्षात घेऊन शहाजीराजे भोसले यांनी नान्नज गावातच प्रतिपंढरी उभारण्याचा अनोखा उपक्रम राबविला। यावेळी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती तिची प्राणप्रतिष्ठा करून महापूजा करण्यात आली। त्यानंतर भाविकांना प्रतिपंढरीतील पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली। या दर्शनासाठी नान्नज गावासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। दर्शनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसाद रूपी फराळाचे वाटप करण्यात आले। या अनोख्या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाचे भाविकांनी मनापासून स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले। नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर।